पुण्यातील ड्रग्ज प्रकरणाचा तो मास्टरमाइंड कोण हा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय, कारण सॅम ब्राउन नावानं फिरणाऱ्या व्यक्तीचा आता शोध सुरू झालाय। पुणे ड्रग्ज प्रकरणामध्ये आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे। आरोपींना 3 महिन्यात 2000 किलो ड्रग्ज बनवण्याचं टार्गेट देण्यात आलेलं होतं असं कळतंय। मास्टरमाइंडनं हे टार्गेट दिलेलं होतं, तो आरोपी आहे, मास्टरमाइंड आहे। एमडी ड्रग्ज बनवण्याचा फॉर्म्युला आरोपी भुजबळनं कुरकुंभ इथं सुरू केला, अशी देखील एक माहिती आता समोर आलेली आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, कोण आहे हा सॅम ब्राउन, कुठे आहे हा मास्टरमाइंड, या सगळ्या संदर्भात आता काय कारवाई होतीये? नक्कीच सॅम ब्राउन नावाचा जो हा परदेशी नागरिक आहे, या परदेशी नागरिकानंच हा सगळा जो ड्रग्जचा फॉर्म्युला आहे तो आरोपी भुजबळ याला दिला होता। त्याचबरोबर शेख नावाचा जो दुसरा आरोपी आहे, या दोघांनी मिळूनच पुण्याजवळ असलेल्या काही किलोमीटर अंतरावरती कुरकुंभ नावाची जी MIDC आहे त्या ठिकाणी हे ड्रग्जची जी फॅक्टरी आहे ती सुरू करण्यात आली होती। सॅम जो आहे तो काही महिन्यापूर्वी येरवडा कारागृहामध्ये त्याला अटक केल्याची सुद्धा माहिती पोलीस तपासात समोर येत आहे। सॅम ब्राउनचा शोध जे आहे ते पुणे गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक सध्या घेत आहेत। आपण पाहिलं की आतापर्यंत खरं तर 1700 किलो जो ड्रग्ज आहे तो पोलिसांनी पकडलेला आहे। त्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी किंमत आहे ती काही 3000 कोटीपेक्षा अधिकची जी किंमत आहे। आतापर्यंत पोलिसांनी 5 आरोपींना अटक केलं आहे आणि या अटकेच्या तपासामध्येच सॅमचं जे नाव आहे ते समोर आलेलं आहे। सॅम हा विदेशी नागरिक आहे, तो पुण्यातील एका ठिकाणी राहायला होता अशी माहिती समोर येत आहे, परंतु त्या ठिकाणावर सुद्धा सध्या पोलीस पोहोचलेत, परंतु त्या ठिकाणी सॅम पोलिसांना आढळून आलेला नाही। सॅमचा शोध जो आहे तो पुणे पोलीस युद्ध पातळीवरती घेत आहेत। खरं तर ड्रग्ज जो फॉर्म्युला आहे तो सॅम यानेच आरोपी भुजबळ, त्याचबरोबर हैदर शेख आणि इतर जे आरोपी आहेत त्यांना सांगितलं होतं। यामध्ये जो विकी माने नावाचा जो आरोपी आहे याच्यावरती या सगळ्या ड्रग्जची पेडलिंगची जबाबदारी देण्यात आली होती। पुणे, मुंबई, दिल्ली, बेंगलोर आणि हैदराबाद या शहरामध्ये विकी माने जो आहे तो ड्रग सप्लाय करत होता, परंतु या सगळ्याचा जो मास्टर माइंड आहे सॅम, तो मात्र सध्या पोलिसांच्या हातावर तूर घेऊन पळाला का म्हणावं लागेल, कारण त्याचे इतर साथीदार जे आहेत ते पोलिसांच्या ताब्यात आहेत। परंतु ड्रग्ज बनवण्याचा जो सगळा फॉर्म्युला जो आरोपी सॅमनं दिला होता तो सॅम मात्र अद्याप पोलिसांना मिळालेला नाही। पोलीस त्याच्या मागावर आहेत, परंतु दुसरीकडे पोलीस जे आहेत ते वेगवेगळ्या शहरांमध्ये ड्रग्जवरती कारवाई करताना सुद्धा दिसत आहेत। आपण पाहिलं की सकाळपासून दिल्ली, हैदराबाद आणि बेंगलोर या शहरामध्ये NCBला सोबत घेऊन पुणे पोलीस जे आहेत ती कारवाई करत आहेत। मोठा जो मासा आहे तो सॅम, तो मात्र फरार आहे, परंतु देशभरामध्ये जे ड्रग्ज वितरित केलं जायचं, जे ड्रग्ज सप्लाय केलं जायचं ते पुणे शहरातच तयार होतं का, अशी या ठिकाणी जो प्रश्न आहे तो निर्माण होताना दिसत आहे। चंद्रशेखर, तुम्ही असेच आमच्या सोबत जोडले राहा। आपल्या सोबत अमोल सुद्धा आहेत, अमोल धर्माधिकारी पुण्याहून थेट जाते। अमोल, यांच्याकडे आपले दोनही पुण्याचे प्रतिनिधी या सगळ्या संदर्भात सातत्यानं अपडेट देत आहेत। चंद्रशेखर, तुमच्याकडे या सगळ्या संदर्भात येणार आहोतच, पण थेट जाते अमोलकडे। अमोल, या सगळ्या विषयी आपण जर पाहिलं तर दिल्लीत देखील छापा टाकण्यात आलेला होता, मोठी कारवाई आता करण्यात आलेली आहे। सकाळी या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी चंद्रशेखर यांनी उल्लेख सुद्धा केला ललितचा। या सगळ्याचं कनेक्शन ललितशी काही आहे का, त्या दृष्टिकोनातून आता कारवाईला वेग आलेला आहे का, काय नेमकी ही सगळी चेन आहे, या अनुषंगानं काही धागेदोरे मिळत आहेत का? खरं तर लागवी ललित पाटील पेक्षा हे जे आताचं प्रकरण आहे ते अतिशय गंभीर आहे, कारण की नुसतं पुणेच नाही तर राज्याबाहेरही सुद्धा आता पुणे पोलिसांनी छापे टाकायला सुरुवात केली आहे। सध्या काल आपण पाहिलं की दौंडमध्ये कुरकुंभ या ठिकाणी छापा टाकला, त्यानंतर दिल्लीमध्ये टाकला। दिल्लीमधून जवळपास 900 किलो MD आहेत ते जप्त करण्यात आलेलं आहे आणि आता पुढची कारवाई आहे ती म्हणजे सांगली, कराड आणि त्याचबरोबर बेंगलोर या ठिकाणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची टीम आहे ती गेलेली आहे। तिथं सुद्धा सर्च
ऑपरेशन हे सुरू झालेलं आहे। ललित पाटील प्रकरणाशी या सगळ्याचा संबंध आहे का याचा सुद्धा पोलीस तपास करतात। त्या अँगलनी सुद्धा तपास असल्याचं पोलीस आयुक्तांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा त्याच्या काही अँगल्स किंवा त्या लिंक्स एकमेकांशी जुळतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। आतापर्यंत या संपूर्ण कारवाईमध्ये पुणे पोलिसांनी 5 जणांना अटकही केलेली आहे आणि जवळपास 1600हून अधिक किलोचा गांजा आहे तो यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे। आंतरराष्ट्रीय हे सगळं रॅकेट आहे अशी सुद्धा आता माहिती समोर आलेली आहे आणि त्यामुळे भांगेजींनी ज्या मुख्य आरोपीचं नाव घेतलेलं होतं त्याचा सुद्धा पोलीस सध्या शोध घेत आहेत। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या 10 टीम्स आहेत त्या विविध ठिकाणी आता रवाना झालेल्या आहेत आणि सर्च ऑपरेशन एनसीबीला सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात करण्यात येतंय। खरं तर या ड्रग्जचं स्मगलिंग सुद्धा करण्यात येत होतं अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्याचा प्रयत्न सध्या पुणे पोलीस करतायत। अमितेश कुमार यांनी काहीच दिवसापूर्वी पोलीस आयुक्त पदाचा चार्ज घेतल्यानंतर ही सर्वात मोठी कारवाई सध्या पुणे पोलिसांची सुरू असलेली पाहायला मिळते। पण ललित पाटील प्रकरणाशी याचा काही संबंध आहे का किंवा या सगळ्यामध्ये ललित पाटील इन्व्हॉल्व आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे आणि तशाच पद्धतीचा तपास आहे तो सध्या पुणे पोलिसांकडून सुरू आहे। या प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आलेली आहेत पण आणखीन काही जण आहेत ते यामध्ये सहभागी असल्याचं सुद्धा समोर आलं आहे। फक्त राज्यातीलच नव्हे तर राज्याबाहेरील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुद्धा स्मगलर आहेत ते यामध्ये सहभागी असू शकतात आणि त्याच अनुषंगाने हा सगळा तपास आहे तो सध्या वेगवान गतीने सध्या सुरू आहे। पुणे पोलिसांच्या 10 पथकं सध्या विविध ठिकाणी तैनात आहेत आणि संपूर्णपणे हे जे स्मगलिंगचं रॅकेट आहे ते नष्ट करण्याचं उद्दिष्ट खरं तर पुणे पोलिसांचं आहे आणि त्यामुळे आता याच्या पुढे नेमकी कशा पद्धतीची कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण गेल्या 3 दिवसामध्ये पुणे दिल्ली या ठिकाणी मोठी कारवाई सध्या पुणे पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। चंद्रशेखर, आताच आपण पाहिलं की आपल्या प्रतिनिधी अमोलनं सुद्धा उल्लेख केला की 10 पथकं या सगळ्या प्रकरणी तैनात करण्यात आलेली आहेत। मग सांगली असू दे, बेंगलोर असू दे, दिल्ली असू दे या ठिकाणी ही पथकं सध्या कारवाई करतायत। पण मास्टर माइंडनं आरोपी भुजबळला MD ड्रग्ज बनवण्याचा फॉर्म्युला दिलेला होता अशी माहिती समोर येते आणि या भुजबळचं नाव या ठिकाणी समोर आलेलं आहे। हा आरोपी भुजबळ नेमका कोण आहे, काय त्याचं बॅकग्राऊंड, या सगळ्या संदर्भात काही पोलिसांना काही इनपुट्स मिळतात का या सगळ्या संदर्भात? नक्कीच आरोपी भुजबळ हा सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे। अत्यंत गोपनीयरित्या आरोपी भुजबळचा तपास जो आहे तो पुणे पोलीस करत आहेत। आपण पाहिलं की सॅम जो आहे या सॅमनंच या सगळ्या आरोपींना प्रशिक्षण दिलं होतं। पुण्याजवळील कुरकुम या MIDC मध्ये हे सगळं प्रशिक्षण दिलं जात होतं आणि पुण्याजवळील जे धानोरी आहेत विश्रांतवाडीच्या त्या ठिकाणच्या गोडाऊनवरून हे सगळं वितरित केलं जात होतं। आरोपी भुजबळ याचंच हे गोडाऊन असल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे। आरोपी जो भुजबळ आहे त्याचा जो तपास आहे तो अत्यंत गोपनीयरित्या पुणे पोलीस करत आहेत, कारण भुजबळ याच्या चौकशीमध्ये आणखीन धक्कादायक खुलासे जे आहेत ते समोर येण्याची शक्यता आहे। आपण पाहिलं की आतापर्यंत जे आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्यामध्ये सर्वात जो महत्वाचा जो आरोपी आहे तो आरोपी भुजबळ आहे। त्या भुजबळ यानेच हा सगळा फॉर्म्युला जो आहे तो प्रत्यक्षात राबविलेला आहे। सगळ्यासाठी कच्चा माल जो लागत होता ड्रग्ज बनवण्यासाठी त्या कच्च्या मालाची खरेदी आरोपी भुजबळ यांनी केली होती। त्याचबरोबर कुरकुम या ठिकाणी ज्या कंपनीमध्ये हे सगळं तयार केलं जात होतं त्या ठिकाणीचा सप्लाय सुद्धा या भुजबळच्याच या सगळ्या मार्गदर्शनाखाली सुरू होतं आणि यामध्ये त्याला साथीदार देणारे जे इतर आरोपी आहेत त्या सगळ्यांचा संयुक्त तपास पुणे पोलीस करत आहेत। परंतु आपण पाहिलं हा सॅम आहे जोपर्यंत पुणे पोलिसांच्या हाती लागत नाही आणखीन महत्वाचं जे धक्कादायक किंवा अजून महत्वाचे जो तपास आहे तो पुणे पोलिसांना करणं बाकी आहे लागली। निश्चित अद्यापही या सगळ्या संदर्भात अधिक तपास केला जातोय अमोल, पण आपण अगदी रोज नेमक्या याच मुद्द्यावर चर्चा करतोय। एरवी आपण पुण्याच्या संस्कृतीविषयी चर्चा करायचो, पुण्याच्या शिक्षणाविषयी आपण चर्चा करत होतो, पुण्यातल्या या सगळ्या व्यवस्थेसंदर्भात चर्चा करत होतो। पण आज मात्र नेहमी आपण भेटतोय, चर्चा करतोय ती पुण्यातल्या या गुन्हेगारीवर, पुण्यातल्या या कायदा सुव्यवस्थेवर। या सगळ्या प्रकरणी जेव्हापासून तुम्ही सुद्धा उल्लेख केला की अमितेश कुमार यांनी चार्ज घेतला त्यानंतर त्यांनी आरोपींची काही गुंडांची परेड सुद्धा घेतलेली होती, तरी देखील कुठेतरी हा सगळा प्रकार थांबताना दिसत नाहीये। मग ते ड्रग्जचं प्रकरण असू दे किंवा कोयता गँगची दहशत, काय नेमकं पुण्यात आता घडतंय तरी काय? पुणे सुरक्षित आहे का हा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय अमोल।
नक्कीच पुणे सुरक्षित नाही अशीच भावना आता सर्वसामान्यांची आहे, कारण की गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीने सुद्धा कहर केलेलाच आहे। पण अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पुणे शहरामध्ये सापडू लागलेले आहे आणि त्यामुळे पुण्यातली तरुणाई या ड्रग्जच्या आहारी जाते का अशी एक भीती आता व्यक्त केली जाऊ लागलेली आहे। ड्रग कॅपिटल म्हणून आता पुणे शहराची नव्याने ओळख होऊ लागलेली आहे, हे खेदाने म्हणावं लागणार आहे आणि त्यामुळे ही संपूर्ण पाळमुळं नष्ट करण्याचं एक मोठं आवाहन पोलिसांसमोर आहे। जसं गुन्हेगारी नष्ट करणं महत्त्वाचं आहे, तशाच पद्धतीने अशा पद्धतीने जी काही ड्रग सापडत आहेत ते सुद्धा नष्ट करणं अतिशय महत्त्वाचं आहे। या संपूर्ण ड्रगच्या कारवाईत जर आपण पाहिलं तर मिठाच्या जे पॅकेट असतात मिठाचे पॅकेट असतात त्याच्यामधून हे ड्रग्ज आहेत ते सप्लाय होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या नाकाबंदी होतात तिथून अशा पद्धतीची कडक कारवाई होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, पण ते होताना दिसत नाही आणि त्याचमुळे अशा प्रकारच्या घटना या सातत्याने घडत आहेत। एकीकडे गुन्हेगारीकरण पुणे शहरात वाढू लागलेलं आहे आणि दुसरीकडे अशा पद्धतीने तरुणाई आहे ती ड्रगच्या विळख्यात सापडते का अशी सुद्धा भीती व्यक्त होऊ लागलेली आहे आणि त्यामुळेच काँग्रेसचे असतो किंवा विरोधी पक्षाचे आमदार असो हे सातत्याने या ड्रग्ज विरोधामध्ये आवाज उठवत आहेत। पोलिसही काही प्रमाणात कारवाई करतात, पण ही कारवाई तोडगी स्वरूपाची असते का असं सुद्धा समोर आलेलं आहे, कारण की ललित पाटील प्रकरण आपण पाहिलेलं आहे, मोठ्या प्रमाणात गाजलेलं आहे। त्यानंतर सुद्धा अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आहेत ते पुणे शहरामध्ये आढळू लागलेले आहेत आणि त्याच्या लिंक्स आता फक्त पुणे नाही तर राज्याबाहेरही जाऊ लागलेल्या आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा जाऊ लागलेले आहेत आणि त्याचमुळे खेदाने म्हणावं लागतंय की पुणे शहर जे सांस्कृतिक शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जाऊ शकतं ते पुणे आता ड्रग्ज कॅपिटल म्हणून ओळखलं जाऊ लागले। अमोल आणि चंद्रशेखर तुमच्या दोघांचे सुद्धा आभार, तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात वेळोवेळी अपडेट घेत राहू। पुणे, दिल्ली, सांगलीतून जवळपास 1700 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलेले आहेत। 3 दिवसात तब्बल जवळपास 3500 कोटींचं ड्रग जप्त करण्यात आलंय। पुणे पोलिसांची आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी कारवाई आहे। गुन्हेगारांना कायद्याची भीती उरली आहे की नाही हा सवाल आता उपस्थित होतोय। कुठं किती ड्रग जप्त करण्यात आलाय पाहूया आपण। पुण्याच्या विश्रांतवाडीतून 55 किलो ड्रग जप्त करण्यात आलेला आहे। कुरकुंबा MIDC मधून 700 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले। दिल्लीतून 900 किलो ड्रग्ज किंबहुना 900 किलोपेक्षा अधिक ड्रग्ज जप्त करण्यात आले। सांगलीच्या कुपवाडामधून 50 किलो ड्रग्ज ताब्यात घेण्यात आलेले आहे। पुणे पोलिसांची ही कारवाई 10 पथकं तैनात करण्यात आलेली आहेत आणि ठिकठिकाणी ही कारवाई करण्यात येते। या सगळ्या संदर्भात चंद्रकांत पाटील यांची देखील प्रतिक्रिया समोर येते। पुणे पोलिसांच्या या कारवाई संदर्भात चंद्रकांत पाटील काय म्हणतायत पाहूया आपण। मी पुणे पोलिसांचं खूप मनापासून अभिनंदन करेन की अतिशय मोठं स्कॅन्डल भयंकर आहे, म्हणजे ते फिगर वाचल्यानंतरच मनात दसका बसतो। तर ते अतिशय मोठं स्कॅन्डल त्यांनी शोधलं, ज्याला त्या परिभाषेमध्ये क्रॅक करणं म्हणतात। एवढा मोठा स्कॅम त्याने क्रॅक केला, त्याबद्दल मी पुणे पोलिसांचं मनापासून अभिनंदन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।